आजकाल अव्यूला सगळ्याच गोष्टी फेकायला खूप आवडतं, त्यात ते भांडे असू द्या किंवा कपडे. आई खूप रागवणार हे कळलंच होतं त्याला, म्हणून तो इकडे तिकडे धावत सुटला होता. त्यानंतर मी त्याला थोडं रागवलं आणि थोडे फटकेसुद्धा दिले. त्यानंतर इव्हिनिंगची वेळ होती आणि अव्यूसाठी मी आज बीटरूटचा उपमा केला होता. याची रेसिपी पण लवकरच शेअर करेल. त्याचबरोबर सगळ्यांसाठी छान चहा ठेवला. आता अव्यू कारण झोपून उठला होता, त्यामुळे त्याला बाबा लागणार होते आणि बाबाबरोबर थोडं खेळून मनमोकळं होऊन नंतर आम्ही नाश्ता करणार होतो, म्हणजे चहा आणि पाव. कधीतरी पावही बरं वाटतं. पाव माझ्याकडे 2 दिवसापासून होते, तर मी म्हटलं चला आज त्याला थोडंसं भाजून घेते तुपात तेलात आणि मग आपण चहाबरोबर एन्जॉय करू. खरंच सांगते तुम्हीसुद्धा हे नक्की ट्राय करा. थोडं भाजलेले जे पाव असतात ना ते चहाबरोबर खूप टेस्टी वाटतात. त्याचबरोबर अव्यूचं माझं पदर धरून फिरणं सुरू होतं. तसं तर माझ्याकडे पदर नाही आहे, टी शर्टच घालत असते मी, पण तेच असो, पण लूज असते त्यामुळे तो इझिली पकडतो. त्यानंतर अव्यूला घेऊन खाली फिरायला जायचं होतं. त्याचबरोबर आज प्रज्वली आणि युहाना पण आमच्याबरोबरच होते. अव्यूला थोड्या वेळ इथे खाली खेळवलं. खूप धिंगाणा घालतो खाली गेल्यावर सुद्धा, हात अजिबात धरत नाही, पण असं खेळतो, छान वाटतं. त्यानंतर मी, अव्यू आणि प्रीतम बाहेर पडलो होतो. ते कशासाठी ते पुढे दिसेलच तुम्हाला. त्यापूर्वी सांगते, अव्यू एवढा आनंदी असतो ना कुठेही बाहेर जायचं असलं की आपली स्वतःची लिफ्ट सोडून दुसऱ्या लिफ्टकडे पळत सुटला होता, कारण ती लिफ्ट जस्ट थोड्या वेळापूर्वी ओपन झाली होती. त्यानंतर या दोघांचं हायड अँड सीक खेळणं सुरू होतं. चला तर सांगते तुम्हाला आम्ही कुठे चाललो आहे. आम्ही चाललो आहे हॉस्पिटलमध्ये. प्रीतमला खूप दिवसांची तब्येत खराब आहे, म्हणजे त्याला सर्दी खोकला झाला आहे. तो अजिबात हॉस्पिटल जायला रेडी नसतो. आज खूप बायकोचा ओरडा खाल्ल्यानंतर कुठेतरी कन्व्हिन्स झाला आहे आणि अव्यूला वाटत होता माझ्या बाबांबरोबर हे काय करणार आहे, म्हणून तो खूप रडत होता. त्यानंतर मला इथे भेळ बघून इतकी तीव्र इच्छा झाली होती ना भेळ खायची. म्हटलं प्रीतम जरी तुला बरं नसलं तरी प्लीज मला थोडी तरी भेळ खाऊ दे. तो अजिबात कन्व्हिन्स होत नव्हता, पण मी कसं बसं त्याला कन्व्हिन्स केलं की प्लीज मला भेळ खाऊ दे आणि त्याने मला भेळ खायला घेऊन गेला. आणि त्यानंतर खरंच सांगते भेळ खूप टेस्टी होती, मस्त होती, चटपटीत होती. तुम्ही पण इथे जवळपास कुठे असाल ना तर पोरवार रोडला याचं दुकान आहे, मस्त असते. असा कायचा होता आजचा आमचा दिवस. चला बाय.